नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पुन्हा बघणार आहोत कृषी तांत्रिकचे महत्त्वाचे IMP प्रश्न, जे तुम्हाला कृषी सेवक असेल, ग्रामसेवक असेल किंवा इतर सर्वच परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाचे आहे। त्यामुळे सर्वांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच्या आता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे। तर चला तर आपण आजच्या व्हिडिओला या ठिकाणी सुरुवात करूया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पहिला बघा, खालीलपैकी कोणती फळझाडे कोरडवाहू फळझाडे या गटात मोडतात? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी बोर आवळा आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न दुसरा, कोकणात सापडणाऱ्या जांभा या प्रकारच्या तांबड्या मातीत डॅश डॅश प्रमाणे अधिक असते? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी लोह व जस्त यांचे प्रमाण अधिक असते। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीने मिळाला? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 73वी घटना दुरुस्ती आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक चौथा बघा, वनस्पतीच्या शेंगाधारी कुळातील मुळांच्या गाठीमध्ये रंगद्रव्य असतात, ज्यामुळे नत्राचे स्थिरीकरण होते, त्या रंगद्रव्यास काय म्हणावे? तो ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी लोग हिमोग्लोबिन आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी मांडीचे हाड किंवा फिमर। प्रश्न क्रमांक 6 बघा, गॉइटर हा थायरॉइड ग्रंथीच्या एका आजारावरील उपचारामध्ये कोणत्या मूलद्रव्याचा वापर होतो? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी आयोडीन। प्रश्न क्रमांक 7 बघा, मातीमध्ये कोणत्या कणांचे प्रमाण जास्त असल्यास जमीन हलकी व नापीक असते? ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी वाळू। प्रश्न क्रमांक 8 तापी, नर्मदा, गोदावरी, कृष्णा या नद्यांच्या खोऱ्यातील जमिनी रंगाने कशा आहेत? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी काळ्या आहेत। प्रश्न क्रमांक 9 बघा, फळे यंत्राच्या सहाय्याने सुकवण्याच्या पद्धतीस काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी डिहायड्रेशन। प्रश्न क्रमांक 10 बघा, देशातील सर्वाधिक सागरी आणि अंतर्गत मत्स्य उत्पादन अनुक्रमे कोणत्या राज्यात होते? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी गुजरात व पश्चिम बंगाल आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 11 बघा, खालीलपैकी कोणत्या वृक्षाच्या लाकडाचा वापर आगगाड्या तयार करण्यासाठी करतात? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी सावर। प्रश्न क्रमांक 12 डाळिंबावरील तेलकट डाग हा रोग कशामुळे होतो? बघा, या ठिकाणी जर अजूनपर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या व्हिडिओला लाईक केलेलं नाही आहे तर सर्वांनी आपल्या व्हिडिओला लगेच लाईक करायचं आहे आत्ताच्या आता। तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए जीवाणू आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 13 क्षारयुक्त व हलक्या जमिनीत खालीलपैकी कोणत्या कोरडवाहू फळपीक अलीकडील काळात लोकप्रिय होत आहे? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी आवळा। प्रश्न क्रमांक 14 बघा, भारतामध्ये गोड्या पाण्यातील माशांचे मत्स्यबीज मोठ्या प्रमाणात कोठे मिळते? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए कोलकाता। प्रश्न क्रमांक 15 बघा, पंचायत समिती स्तरावर प्रमुख कार्यकारी अधिकारी डॅश डॅश हे आहेत? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी गट विकास अधिकारी। प्रश्न क्रमांक 16 बघा, कोणते निळे हिरवे शेवाळ वातावरणातील नत्र वायूचे स्थिरीकरण करते व भातशेताची सुपीकता वाढवते? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी नॉसटॉक आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 17 बघा, भाताची खालीलपैकी कोणती जात गडव्या प्रकारची आहे?
ऑप्शन क्रमांक 3 कर्जत 3 आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17 बघा, खालीलपैकी कोणत्या रोगास गव्हाचे पीक बळी पडते? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी तांबेरा. पुढचा प्रश्न क्रमांक 19, पशुधनाच्या बाबतीत जगात प्रथम क्रमांकावर असलेला देश कोणता? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी भारत. प्रश्न क्रमांक 20, देशातील पंचायत राज व्यवस्थेचा शुभारंभ जवाहरलाल नेहरूंच्या हस्ते खालीलपैकी कोठे झाला? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी नागौर. प्रश्न क्रमांक 21 बघा, खालीलपैकी कोणते खत नत्रयुक्त खत आहे? आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण असेच महत्त्वाचे व्हिडिओ या ठिकाणी दररोज आणत असतो, त्यामुळे सर्वांनी आत्ताच्या आत्ता आपल्या व्हिडिओला लगेच लाईक करायचं आहे आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून या ठिकाणी बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे. तर बघा, प्रश्न क्रमांक 21चं ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी युरिया आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 बघा, ज्वारी पिकाच्या कोवळ्या पानांमध्ये डॅश डॅश हे हानिकारक ॲसिड असते. तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी हायड्रोसायनिक ॲसिड आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 बघा, महाराष्ट्र हिरवळीचे खत म्हणून पुढीलपैकी कोणते पीक प्रामुख्याने घेतले जाते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी ताग. प्रश्न क्रमांक 23 बघा, खालीलपैकी कोणती वनस्पती रक्तदाबाच्या विकारावर प्रभावी ठरली? ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी तुळस आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24 बघा, खालीलपैकी कोणत्या वृक्षाची पाने भात शेतीत हिरवळीचे खत म्हणून वापरली जातात? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी गिरीपुष्प. प्रश्न क्रमांक 26, वाळूचे प्रमाण अधिक असलेल्या जमिनीत खालीलपैकी कोणते फळपीक घ्यावे? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए स्ट्रॉबेरी. प्रश्न क्रमांक 27 बघा, भारतात हरित क्रांतीची सुरुवात कोणत्या पिकामध्ये झाली? ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी गहू पिकामध्ये झाली. प्रश्न क्रमांक 28, मॉस व रेवल्टवर्ट्स या वनस्पती वर्गीकरणाच्या कोणत्या गटात येतात? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी ब्रायोफायटा आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29, खालीलपैकी कोणत्या अंगकाला पेशीचे विद्युतगृह असे म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए तंतुकणिका. प्रश्न क्रमांक 30, वनस्पती तूप तयार करण्यासाठी कोणता वायू वापरतात? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए हायड्रोजन वायू वापरतात. प्रश्न क्रमांक 31 बघा, आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रुप ग्रामपंचायत खालीलपैकी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए अकलूज. प्रश्न क्रमांक 32 बघा, खालीलपैकी धान पिकांसाठी कोणत्या नत्र खताची शिफारस करण्यात येते? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए नायट्रेट खते. प्रश्न क्रमांक 33, कोकण बहाडोली हा खालीलपैकी कोणत्या फळपिकाचा वाण आहे? ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी जांभूळ. प्रश्न क्रमांक 34, महाराष्ट्रात चिकूच्या अनेक चांगल्या बागा कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए ठाणे. प्रश्न क्रमांक 35, जिल्हा परिषदेच्या डॅश डॅश आणि पशुसंवर्धन व दुग्ध विकास या दोन समित्यांना एकच सभापती असतो? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए कृषी. प्रश्न क्रमांक 36, काही झाडांमध्ये तांब्याच्या कमतरतेमुळे सालीवर फोड व खोलवर तुकडे पडून त्यातून डिंक बाहेर येतो, अशा रोगाला डॅश डॅश म्हणतात? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए एक्झाथिम्मा आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर अजूनपर्यंत ज्यांनी कोणी आपल्या व्हिडिओला लाईक केलेलं नाही आहे
त्यांनी आत्ताच्या आत्ता व्हिडिओला लाईक करा आणि असेच व्हिडिओ दररोज बघण्यासाठी आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. प्रश्न क्रमांक 37. सिंचनाच्या कोणत्या पद्धतीत पाण्याचा वापर अधिक कार्यक्षमतेने करण्यात येतो? ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी ठिबक. प्रश्न क्रमांक 38. मृदेचा pH किंवा सामू जर 7.5 पेक्षा जास्त असेल तर ती कोणत्या प्रकारात येते? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी आम्लारीयुक्त मृदा. प्रश्न क्रमांक 39. कोणता मासा झपाट्याने प्रजनन करणारा मासा असल्याने त्याचे संवर्धन एकलिंगी संवर्धन तंत्र वापरून केले जाते? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी तिलापिया. प्रश्न क्रमांक 40. डॅश डॅश या वनशेती पद्धतीमध्ये फळझाडे व पिके एकत्रितरित्या लावली जातात? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए कृषी उद्यानुकरण आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 41. झाडांच्या पानातून उत्सर्जन होणारे पाणी कोणत्या उपकरणाने मोजतात? ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी लायसीमीटर आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 42. पंचायत समितीचे बेकायदेशीर ठराव स्थगित करण्याचा अधिकार कोणास आहे? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी विभागीय आयुक्त. प्रश्न क्रमांक 43. शुगर बेबी, आशयाई योमाटो, अर्का माणिक, अर्का ज्योती, दुर्गापूर मिठा या खालीलपैकी कोणत्या फळांच्या जाती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी कलिंगड. प्रश्न क्रमांक 44. कॅप्टन कार्बोंडेझिम आणि झायरम ही कीटकनाशक डॅश डॅश याकरिता वापरतात? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए बुरशी. प्रश्न क्रमांक 46. प्रदूषण नियंत्रणासाठी वाहनांबाबत ऑड इव्हन फॉर्म्युला कोठे राबविला होता? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए दिल्ली. प्रश्न क्रमांक 45. भोपाळ गॅस दुर्घटना ही कोणत्या प्रकारच्या आपत्तीचे उदाहरण आहे? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी रासायनिक आपत्ती. प्रश्न क्रमांक 47. बघा डाळिंबावरील संशोधनासाठी महाराष्ट्रातील या शहरात राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र कार्यान्वित झालेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए सोलापूर. प्रश्न क्रमांक 48. कोणत्या सागरी माशाच्या यकृतापासून औषधी तेलाचे जीवनसत्वे अ आणि ड फार मोठ्या प्रमाणात मिळते? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी पापलेट. प्रश्न क्रमांक 49. सदाहरित वनातील कोणत्या वृक्षाच्या लाकडाचा उपयोग जहाज बांधणीसाठी करतात? ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी चलपाश. प्रश्न क्रमांक 50. जिल्हा परिषदेच्या समिती व्यवस्थेत सर्वात महत्त्वाची भूमिका डॅश डॅश समितीची होय? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए स्थायी.